मारेगाव तालुक्याच्या विभाग 12 मध्ये देशी दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी उपोषण सुरू केलं। हे दुकान बनावट कागदपत्रांच्या आधारावर उभारण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे। मारेगाव तहसीलमधील बुद्ध विहाराजवळ देशी दारूचे दुकान उघडण्याच्या विरोधात महिलांनी उपोषण सुरू केलं। महिलांची मुख्य मागणी आहे की हे दुकान बंद करावं। बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रशासनाच्या परवानगीशिवाय हे दुकान उघडण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय आणि यामुळे परिसरातील शांतता भंग होत आहे। जातीय तणाव निर्माण होण्याचा धोका आहे। सोमवारपासून महिलांनी उपोषण सुरू केलं असून प्रशासनाकडून कारवाईची त्यांना अपेक्षा आहे। आज उपोषणाचा आमचा पहिला दिवस आहे। 2 महिने झाले आहे दारूपट्टी चालू होऊन। इतके दिवसापासून आम्ही डॉक्युमेंट्स केले, कागदपत्र केले, पण त्याचा काही फायदा झाला नाही। एक्सचेंज ऑफिसर येऊन गेले खरात, यांनी सुद्धा त्याची चौकशी केली नाही आणि त्यांनी असा खोटा जबाब दिला की ही जी दारूभट्टी आहे ही कायद्यानं नव्हे आहे, म्हणजे इथं राहू शकते। आणि त्यांनी खोटा जबाब देऊन आमच्यावर म्हणजे पूर्ण बायांवर अन्याय अत्याचार केला। त्यांना निलंबित करावे ही मागणी आम्ही महिला करत आहोत, कारण आमच्यावर खूप अन्याय अत्याचार होऊन राहिला। इथे साईडला आमच्या विहार आहे, विहाराला धोका होऊन राहिला, महिला कंटस्थ होऊन राहिलेले आहे, मुलं बाळं आहे, ते प्लेग्राऊंड आहे इथे, ते कसे खेळणार? आमच्या महिलांचं जीवन धोक्यात आलं आहे, आम्ही बाहेर कसं निघणार याची आम्हाला भीती वाटत आहे। काही पण लोक इथे मद्यपेय लोक दारू पिऊन खूप घाण प्रकारे शिवा देत आहे, महिलांना छेडखानी पण होऊन राहिली आहे।